बा मोटर केली चालू. विहिरीत पाणी कसं काय गेलं फांदी. तशी ही थोडी त्याच्यापेक्षा बारीक आहे, पण ही जमिनी यालासारखी. तसं कायचं येले फांद्या येतात, लिंब बी येत नाही त्या फांद्याला. जेव्हा लिंब असते तेव्हा भाव नसतो, जेव्हा भाव असते तेव्हा लिंब नाही. गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर आपल्या मागं जे लिंबून दिसतं त्या भिजायला आलेलो आहे मी आज. त्यांना द्यायचं आहे पाणी. आणि बा आता इथं ह्यो पाईप जोडलेला आहे, अंगडी पाईप ह्यो. त्या जागेवर आपल्याला ह्यो एल्बोन ते जोडून इथं पाणी पाडायचे दंडात. ठेव पाईप घेतो इथं जोडून. आणि खाली बी अजून इकडं जोडायला हाय. खालच्या लिंबून तिकडं रस्त्याच्या खालून जो बाग येतो पुन्हा ते जोडलेलं आहे एल्बो आणि 10 पीस. ते इथं नळी पुढं टाकली अडीचची, पाणी जायला लिंबुण्याला. एक बारण आवळलेलं आहे आणि खाली एक बारण आवळायला. तर बघा आता मी ते बारण आवळून आलोय आणि बघा विहिरीत पाणी एवढं आहे. बहुत आपल्या एवढ्याच्यात पाण्यात तर सहज लिंबुण्या होत्या बी भिजून. आपल्या आता 8 दिवसापासून नुसते दारेच चालू इथं. बघा आत्तापर्यंत मी आता सगळ्याला दारे धरले. तर बघा आधी पहिल्यांदा मैमुगाला धरले, परत कडाळाला धरले, मग गिन्नी गावचाला धरले, तर घासाला, लिंबुण्याला. बा आपले एवढेच फक्त आता राहिले दारे. कांद्याचे तर दारे संपलेले, दाराचे सगळे ब्लॉक चालू इथं सध्या. दुसरा काही टॉपिक नाहीच आहे आता. दारे राहते एवढ्या सध्यामध्ये. परत भैमुगीन काढायला नाही तर जे आपण कांदे वळईमध्ये होते ते आता वाखारीत टाकावं लागते. आता सगळ्यांका दे दाराचेच ब्लॉक. बघा आता 11 वाजल्यात, बघूत लाईट आली का. लाईट नाही आलेली. बघा बा मोटर केली चालू. विहिरीत पाणी कसं काय गेलं. विहिरीत पाणी गेलं कसं काय. कॉक करावं लागेल बंद. केला बंद. बघा आला पाणी. आपलं गोठ्यावर पाणी होतं आणि गोठं सगळे हे भिजून झालेले बी इथं. आता लिंबुण्या हा लिंबुण्या आणि इथं गोठ मधल्या वावरावर लिंबुण्याचे पाणी. आता बघा मधल्या वावरात पाणी आलेलं आहे आणि पहिल्याच लाईनीला पाणी. आणि मधल्या वावरात आहेत 4 लाईनी. काय रे तुझं. हे बघा लिंबुनी खाली कसं गारायला बसायसाठी कसं उकरलं याने की बघा. जाऊन बस बाजा. बाजा, माझ्याचं बाजा नाव आहे. कसं बोलत चल बाजी इकडे, इकडे आला. ए अंगा उडी मारितोय. ते सगळे चिखलाचे पाणी ते येते. पाणी 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 आलं त्याच्या बसायच्या जागेवर तिथं आल्यात बघतोय काय. गायस तर ही बघा हाय लिंबुनीची फांदी. फांदी ही कशी आहे लिंबुनीची फांदी तशी तुम्हाला एक दाखवतो. ती यालासारखी फांदी खाली जमिनीवर चालली. किती आहे की फांदी. की नीट बघून घ्या बाई कशी वरून खाली अशी खाली जमिनीने लिंबुनीची फांदी यालासारखी चाललेली आहे. ओके घ्या बघून फांदी. तुम्ही म्हणता नी लांबट आहे फांदी म्हणून अशी खाली गेलेली. आणि आत्ताच तुम्हाला दाखवती देख लांबट फांदी आहे ह्या झाडाला. ओके बघा ही लांबट फांदी आहे. ही पण कशी वरून सरळ गेलेली. ही कुठं जमिनीवर टिकली बाई. किती लांबट फांदी आहे. तशी ही थोडी त्याच्यापेक्षा बारीक आहे, पण ही जमिनी यालासारखी. जसं कायचं येले दोडक्याचा कायचं काय येले असं ती चालली. वेगळीची याला काटे बी नाहीत. की बघा मी हाताने करून घेतो कसं करतो तरी याला काटे नाहीत. नाही ह्या दुसऱ्या फांद्यांना लगेच काटे. त्याची कशा फांद्यात काढली म्हणाली इथंच नाही. अजून एक दाखवतो तुम्हाला. बा तिच्यापेक्षा जादा जमिनी फांदी चालली. जशी यल लांबत तसं जमिनी तसा. ओके बा हे अशा फांद्या येतं. याला काटे बी नाही राहत आणि काही नाही राहत. कोणच्या फांद्या येतात लिंब बी येत नाहीत ह्या फांद्याला.
काय कोणच्या फांद्या आहेत दोन आहेत आतापर्यंत मधल्या वावरातली दुसरी लाईन बी आपली कडीला आलेली मग ते बारीक झाड राहिलं इथं आलं फोडायचं मग शेवग्याला जाईन पाणी पाणी झालं बंद लाईट गेली नाही आली लाईट बघा पाणी वाजत असेल आलेली लाईट पाणी आलं बी ना आपल्या मधले वावर सगळं भिजून झालंय बी आणि खालच्या वावरात पाणी चाललंय बी बघा खालच्या वावरात पाणी आलं तर आलंय 2 लाईनी झाल्या आता तिसऱ्या लाईन चाललंय सरळ मागं लिंबू काढलेले होते आपण ह्याच वावरातले काढले होते आणि वाजूक वरचं मधलं वावर आणि वरचे ते 2 वावर राहिले तर याच खालच्या सगळ्यात वावरात काढले होते आणि हे भरले होते 65 किलोचे जे आपण 2 कट्टे काढले होते ते 65 किलो भरले होते आणि भाव आपल्याला भेटला होता 100 भेटला होता वाटतं भेटला होता तर लिंबाला सध्या भाव जादा चालले तर लिंब कमी आणि भाव जादा आता जेव्हा लिंब असते तेव्हा भाव नसतो जेव्हा भाव असते तेव्हा लिंब नसते तर अशी आहे लिंबण्याची गत खालचा वावर मी आता वरच्या सगळ्यात वावरात पाणी घेतलंय आधी इकडं पाणी चालू होतं आता इकडं चालू आहे इथून इकडचं झालं आता इथून इकडचं लागलं भिजायला लिंबूने पाणीतलं बारकं लिंबून चाललंय पाणी ही झाली का तर ही मोठी लिंबूनी भिजायची तिला तिथं झालं पाणी कमी केली मोटर बंद झालं आपली वरचं वावर बी लिंबूनाचं भिजवून गेली होती 11 वाजता मोटर चालू 2 वाजता आपलं भिजून झालेलं आहे 1 लाईटीन झटका मारला फक्त चला तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये तर बाय